नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आजपासून थोडं वातावरणात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. तसंच बंगालच्या उपसागरामध्ये देखील तीव्र बाष्प निर्माण होत आहे आणि हे भारताच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे या बाबी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील पावसासंदर्भातली जी आकडेवारी आहे ती आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करतो. आज आपण बघतो की जवळपास 97% वरून आणखी 2% कमी होत ही टक्केवारी आता 95 आलेली आहे. जसा खंड आहे तसं ही टक्केवारी कमी कमी होते आणि आपण आकडेवारीत जर बघितलं तर कोकणामध्ये 110%, मध्य महाराष्ट्रामध्ये 106%, केवळ 64% आपल्याला मराठवाड्यामध्ये पाऊस पडलेला दिसतोय आत्तापर्यंत. विदर्भामध्ये 73% पाऊस पडलेला आहे. त्यामुळे ही एकूणच परिस्थिती तशी काही भागात गंभीर आहे. ही स्थिती आपण जेव्हा भारतातील बघतो तेव्हा 1 जूनपासून तर 13 जुलैपर्यंत अशी ही एकूण टक्केवारी आहे. आज 1%ची घट भारतीय पर्जन्यामध्ये झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी 81% पाणीसाठा आता पर्जन्य प्रमाण 81% येऊन पोहोचलं आहे. 1-2 दिवसामध्ये पाऊस सुरू होणार आहे. झालेली घट पुन्हा भरून निघणार आहे आणि त्यामुळे फार त्रास करून घ्यायची गरज नाही. न्यूमेरिकल GFS मॉडेलच्या प्रिडिक्शननुसार सध्या कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती आहे, परंतु भारताच्या बहुतांश भागात सध्या खंड चालू आहे आणि उद्या देखील 14 तारखेला तो असणार आहे. बंगालच्या उपसागरातून एक वादळी प्रणाली जरी पुढे सरकत असली तरी खंडाच्या प्रमाणात फारसा प्रभाव नाही आहे. म्हणजे खंडाचं बंगालच्या उपसागरात एक सिस्टम विकसित होत असली तरी ती फारशी प्रभावी नाही आणि त्यामुळे अजूनही म्हणजे 15 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. GFSने 16 तारखेला देखील पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे. GFSने 20 तारखेपासून हवामानात बदल होईल असा प्राथमिक अंदाज दिलेला आहे. माझ्या अंदाजामध्ये मी जरी GFS मॉडेल समाविष्ट करत असलो तर मी त्यावर फार भर देत नाही. मी भर देतो तो ECMWF मॉडेलवर. हे माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि चाहत्यांना माहिती आहे. 14 तारखेपर्यंत खंड हे देखील सर्वांना माहिती आहे. ज्या मॉडेलवर आपला विश्वास आहे त्या ECMWF मॉडेलनी 15 तारखेपासून अंतर्गत महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पूर्व विदर्भ वगळता मराठवाड्यापर्यंत पावसाची स्थिती आहे आणि कोकणात व घाटमाथ्यावर प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल. म्हणजे याला किती वेळ लागेल? 48 तास. 16 तारखेला देखील स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला वातावरण वाढणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर गडचिरोलीतही वातावरण वाढणं अपेक्षित आहे. 17 तारखेला एक हवामानात असा बदल होतोय की अरबी समुद्रामध्ये काही वातावरण पोषक बनत आहे आणि बंगालच्या उपसागरातून या ठिकाणी एक पोषक वातावरण आहे. या दोन्ही वातावरणाचा जर मिलाप झाला तर महाराष्ट्रावर किंवा भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी बाष्प जमा होत आहे 18 तारखेला. एकोणीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल. 20 तारखेला या प्रमाणात वाढ होईल. 21लाही विदर्भ मराठवाड्यात थोडं प्रमाण वाढेल. पण लक्षात घ्या, जवळपास 20-21 तारखेपर्यंत जो पाऊस आहे तो अतिशय तुरळक स्वरूपात आणि विरळ स्वरूपामध्ये सर्वदूर सारखा नाही. त्यामुळे सगळ्याच भागात पाऊस सुरू झाला आहे असं काही वातावरण असणार नाही. 23 तारखेला एक अतिशय मजबूत अशा प्रकारची वादळी प्रणाली विकसित होणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये. आता हिचा ट्रॅक महत्त्वाचा आहे. आमचा गेल्या काही वर्षातला अनुभव आम्ही बघता 15 जुलैपर्यंत ज्या सिस्टम तयार होतात त्या शक्यतो अशा बऱ्याच उत्तरेकडून जातात. त्यानंतर 31 जुलैनंतर 15 जुलैपर्यंतच्या सिस्टम या पद्धतीने जातात. तर 31 जुलैनंतरच्या सिस्टम थोड्या विदर्भावर येतात. त्यानंतर आपण जसं 15 ऑगस्टकडे जाऊ तर 15 ऑगस्टच्या दरम्यान या सिस्टम बऱ्याच मराठवाड्याकडे यायला सुरुवात होते आणि मग 15 ऑगस्ट नंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर वादळी प्रणालीचा प्रभाव पडायला सुरुवात होतो आणि मग तो सप्टेंबरमध्ये असतो, ऑक्टोबरमध्ये देखील असतो. त्यामुळे हा 1-1.5 महिना आपल्याला फार महत्त्वाचा आहे आणि आत्ता ज्या काही सिस्टम बनतील त्या लगेच महाराष्ट्रावरच येतील, महाराष्ट्रात खूप पाऊस देतील अशी काही परिस्थिती नाही आहे. एखादी सिस्टम महाराष्ट्राच्या दिशेने झुकू शकते, परंतु शक्यता फार कमी आहे. एकूण ECMW मॉडेलचा अंदाज काय आहे? भारतात पाऊस होईल का, महाराष्ट्रात पाऊस होईल का? जुलैमध्ये, उरलेल्या जुलैमध्ये पाऊस होणार आहे. परंतु आत्तापर्यंत तरी म्हणजे जवळपास 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रावर डायरेक्ट कुठलीही हवामान प्रणाली, वादळी प्रणाली येण्याची शक्यता दिसत नाही. स्थानिक पावसाचं वातावरण मात्र महाराष्ट्रात होऊ शकतं आणि त्यातून आपल्याला जे काही पाऊस मिळेल तो मिळणार आहे. आता उद्या लगेच पाऊस सुरू होईल का? 15 तारखेला होऊ शकतो. कुठे? कोकणामध्ये होऊ शकतो, पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही. मॉडेलने पाऊस दाखवलेला आहे, पण तो JFS मॉडेलने नाही दाखवलेला, ECMW मॉडेलने दाखवलेला आहे. 16 तारखेला त्याचं प्रमाण थोडं कमी आहे कोकणात आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रात आहे. 17ला मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर, त्यानंतर थोडं मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये आहे शक्यता. तशी शक्यता पश्चिम महाराष्ट्रासहित मराठवाड्यामध्ये उत्तरेला देखील किंवा कोकण घाटमाथ्यावर देखील आहे शक्यता. 19 तारखेला मात्र खूप चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. हे जरी स्थानिक वातावरण असलं ना तरी प्रमाण चांगलं असू शकतं पावसाचं, हे लक्षात घ्या. परंतु मी अगदी एल निनोचं वर्ष आहे आणि याची जाणीव करून देतो प्रत्येक वेळेस की मॉडेलमध्ये जरी पाऊस दाखवला तरी तेवढा पाऊस पडत नाही. हे वर्षच थोडं कसोटीचं आहे, त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. मॉडेलमध्ये दाखवला आहे पाऊस, तसा पाऊस जर झाला तर महाराष्ट्राची पिकं वाचवण्याची चिंता, पेरलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. 20 तारखेपासून या पावसाच्या प्रमाणात खूप छान प्रमाणामध्ये मराठवाड्यात खास करून वाढ आहे, घाटमाथ्यावर वाढ आहे, विदर्भात वाढ आहे, पश्चिम महाराष्ट्रात होत आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे 21 पासून वाढेल. त्या ठिकाणी वाऱ्यांचा वेगही जास्त असेल. शेवटी निसर्ग आहे आणि किती साथ देईल आपल्याला माहीत नाही, परंतु पेरलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठीचा 20 तारखेपर्यंतचा पाऊस आहे. त्यापुढे हवामानात काय बदल होईल आणि किती पाऊस आपल्याकडे येईल त्याची आपण थोडी वाट बघूयात. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.